शिंपल्या जेव्हा आपण बाजारातून आणतो त्यानंतर त्या पाण्यात ठेवायच्या, 2-3 वेळा मस्त अशा बाहेरून स्वच्छ करून घ्यायच्या. त्यानंतरच उकळवायला ठेवायच्या. एकदा धुवायच्या आणि लगेच उकळवायला ठेवायचं असं नाही करायचं. 2-3 वेळा स्वच्छ धुवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित धुतल्या जातात आणि मग त्याचं पाणी आपण यूज करू शकतो. आणि त्यानंतर उकळवायला ठेवायचं आणि उकळवल्यानंतर सुद्धा काही शिंपल्यांमध्ये रेतीचे कण मिळतात, तर तेही चेक करून घ्यायचं. तर त्यानुसार हे आम्ही बाजारातून आणल्या, स्वच्छ धुतल्या आणि उकडून घेतलेल्या ह्या शिंपल्या. त्या शिंपल्या उकडल्या, त्याचं जे पाणी होतं तेही थोडं मी घेणार आहे. ह्या वाटीमध्ये जे पाणी घेतलंय तर तेच पाणी आहे. ह्या पाण्यामुळेच ह्या रस्स्याला आपल्याला चव येते. याआधीही मी शिंपल्याचा रस्सा दाखवलेला, पण त्याला वाटण मी वेगळं लावलेलं आणि ह्याला वाटण वेगळं लावलंय. त्यामुळे दोघांची चव वेगळी असणार आहे. ह्या रस्स्यासाठी जे मी वाटण करणार आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीरची देठं घेतली, ओलं खोबरं घेतलंय आणि हे सुकं खोबरं घेतलंय. ह्याचं वाटण करून घ्यायचं. फोडणीपुरतं थोडंसंच एकदम तेल घ्यायचं, लसूण घालायची त्यामध्ये आणि ती लसूण मस्त तेलात फ्राय करायची. टोमॅटो घालायचा, कढीपत्ता आणि हे जे वाटण केलं आहे आपण तेही घालायचं. मग अशी फोडणीत लसूण बरोबर ही आलं लसूण पेस्ट घालायला विसरली, तीही घालते. ह्या गरम मसाला घातलाय, कांदा लसूण मसाला, हळद, आपला घरगुती मसाला. मसाला चांगला फ्राय करून झालाय. त्याच्यामध्ये आता जे आपण पाणी घेतलंय शिंपल्याचं तर ते घालते आणि सगळं मिक्स करून घेते. रस्सा थोडा कमी पडेल म्हणून जे वाटणाचं पाणी असतं तेही घालायचं, आपलं नेहमीप्रमाणेच घालायचं. आता हा रस्सा थोडा उकळू देते. उकळल्यानंतर जे स्वच्छ केलेले जे आपल्या शिंपल्या आहेत त्या घालायच्या आणि ह्यामध्ये मी ह्या शेवग्याच्या शेंगा पण घालणार आहेत. त्यानेही मस्त अशी टेस्ट येते ह्या रश्श्याला. आता मीठ घालायचं आणि हा रस्सा मस्त झाकण ठेवून गॅस स्लो ठेवून शिजवून घ्यायचा. गरमागरम शेवग्याच्या शेंगा आणि शिंपल्यांपासून तयार केलेली ही आमटी आपली तयार आहे. कोणत्याही भाकरीबरोबर, भाताबरोबर सोबत ही छान लागते. तुम्हाला ही मासे वगैरे ह्या रेसिपीज आवडतात ना, तर त्या येत राहतील. रेसिपी पाहत राहा. आता पुढचं रेसिपी आहे ती म्हणजे सुके बोंबील आहेत. आता पावसाळा म्हटलं सुके बोंबील आपण साठवणीचं ठेवतो, तर त्यातील थोडेसे हे सुके बोंबील घेतलेत. ते आता कट करून घेतले, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते. पाणी बघा कसं झालं एकदम, त्याच्यामध्ये पूर्ण अशी वरील घाण ती निघाली. ते आता स्वच्छ धुवून घेते. आता फोडणीसाठी जो कांदा टोमॅटो लागणार आहे तेही बारीक करून घेते. नॉनव्हेज असलं तरी तेलाचा वापर कमीच करायचा. आता जो कांदा टोमॅटो जो कट केलेला आहे तो घालायचा फोडणीत, कढीपत्ता घालायचा आणि तेलामध्ये नेहमीप्रमाणे फ्राय करून घ्यायचा. स्वच्छ धुतलेले जे सुके बोंबील आहेत ते घालायचे. आपला घरगुती मसाला, गरम मसाला आणि हळद आणि धणे पावडर पण घालायची आहे. तर हे सगळ्या मसाल्यांमध्ये ते जे बोंबील आहेत ते असे थोडे मिक्स करून घ्यायचे. बोंबील सुके करणार आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घालते आणि बटाटाही घालणार आहे. तर एक हा छोटा बटाटा आहे तोही घातलाय, मीठ घालते आणि हा रस्सा थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायचा. थोडा वेळ झाला, आता बघते जरा पाणी सुकलंय का नाही. पाणी अजून सुकणं गरजेचं आहे. पुन्हा मी झाकण ठेवते आणि पुन्हा ते शिजू देते थोडा वेळ. 5 मिनिटांनी झाकण काढून बघायचं, आपला पदार्थ तयार झालेला असेल. जेवणासाठी लागणाऱ्या साध्या सोप्या रेसिपीज यापुढे येत राहतील, पाहत राहा आणि ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा.